नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 याची जी मैदानी चाचणी सुरू आहे, ते बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मागं पुढं आलेली आहे। म्हणजे काही विद्यार्थी मैदानी चाचणी एकाच तारखेला आलेली आहे। अशा विद्यार्थ्यांसाठी आता अंदाजी बातमी आलेली आहे। तर आता याचं नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। म्हणजे विद्यार्थ्यांची नावं जाहीर केलेली आहेत आणि त्यांना दुसरी संभाव्य तारीख पण देण्यात आलेली आहे। हे वेळापत्रक कशा प्रकारचं राहणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मिळत राहील। कालपासून मैदानी चाचणीला सुरुवात झालेली असून त्याचे निकाल जे आहे ते लगेच जाहीर केलेले आहे काही जिल्ह्यांमार्फत। तर जे निकाल जाहीर केलेले आहे त्याची मी PDF जे आपल्या टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे। टेलिग्राम चॅनल लिंक तुम्ही खाली चेक करू शकता। ते आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि मैदानी चाचणी निकाल जो आहे हा प्रत्येक निकाल तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पाहायला मिळणार आहे। तर आता आपण पाहणार आहोत हे वेळापत्रक कशा प्रकारचं असणार आहे। तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला वेळापत्रक पाहायचं असेल तर पोलीस रिक्रुटमेंट 2025.maiti.org ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर यावं लागेल। ज्या उमेदवाराची एका दिवशी इतर घटकांमध्ये मैदानी चाचणी आली आहे अशा उमेदवारासाठी सुधारित वेळापत्रकाची माहिती डाउनलोड करा। ठीक आहे, सुधारित वेळापत्रक यांनी जाहीर केलेलं आहे। तर या ठिकाणी बघा सुधारित वेळापत्रक तुम्हाला दिसत आहे। सुधारित वेळापत्रकावर तुम्हाला क्लिक करावं लागेल। क्लिक केल्याबरोबर हे जे PDF आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल। ठीक आहे, युनिटची नाव दिलेली आहे, फिमेल मेल आणि करेक्टेड डेट। तर बघा मित्रांनो, रिशेड्यूल लिस्ट ऑफ अप्लिकेशन म्हणजे आता तुम्हाला हे जे सुधारित वेळापत्रक जाहीर केलेलं आहे हे कशा प्रकारे चेक करावं लागेल। तुमचा टोकन नंबर चेक करायचा, तुमचा अप्लिकेशन नंबर चेक करायचा, तुमचं नाव या ठिकाणी दिलेलं राहतेच। तर यामध्ये महत्त्वाचं असते की तुमचा ओल्ड शेड्यूल जो असतो, इथं ओल्ड शेड्यूल डेट म्हणजे अगोदर कोणत्या तारखेला तुमची मैदानी चाचणी होती आणि रिवाइज डेट म्हणजे आता तुम्हाला कोणत्या तारखेला मैदानी चाचणीला जावं लागणार। आता 13 फरवरी होती तर आता तुम्हाला 17 मार्चला या ठिकाणी जावं लागणार आहे। हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल। ठीक आहे, आता तुमचं नाव या ठिकाणी चेक करायचं, तुमचं नाव या यादीमध्ये आहे का। तर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुधारित जी तारीख दिलेली आहे त्या तारीखला तुम्ही जाऊ शकता। ठीक आहे, या ठिकाणी CP नवी मुंबईचं दिलेलं आहे, नंतर SP पुणे सिटी, नंतर CP सोलापूर सिटी, नागपूर प्रिझन, SP बुलढाणा, SP हिंगोली। SP हिंगोली जास्तीत जास्त विद्यार्थी या ठिकाणी आहे। तर कोणाला 21 फरवरीला बोलावलेलं आहे, कोणाची 13 फरवरीला लगेच SP हिंगोलीमध्ये 21 फरवरीला बोलावलेलं आहे। तर मित्रांनो, तारखा पण व्यवस्थित या ठिकाणी चेक करायच्या, तुम्हाला रिवाइज तारीख कोणती मिळालेली आहे। तर ठीक आहे, ते संपूर्ण वेळापत्रक साईडवर तुम्ही डाउनलोड करू शकता। जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, टेलिग्रामवर पण मी तुम्हाला PDF टाकून देईन। ठीक आहे, टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन। SP नाशिक, SP पालघर, SP लातूर पण आहे। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं असते तुमची अगोदरची तारीख पाहायची कोणती मिळाली होती आणि नंतर तुम्हाला रिवाइज तारीख कोणती मिळालेली आहे हे चेक करायचं। ठीक आहे, तुमचं नाव या ठिकाणी असणारच आहे, तुमचं टोकन क्रमांक, अप्लिकेशन नंबर हे दिलेलं आहे, हे व्यवस्थित चेक करायचं। अगोदरची तारीख आणि आता पुढची तारीख कोणती आहे हे व्यवस्थित चेक करायचं। ठीक आहे, संपूर्ण PDF तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल। पूर्ण PDF लागत असेल आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तुम्हाला वेळापत्रक व्यवस्थित चेक करायचं, तुमचं नाव असेल तर दिलेल्या जागेवर हजर राहायचं। या व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।